बुलढाण्यातील हिवरा आश्रमात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मोठी महापंगत आयोजित करण्यात आली. 10 जानेवारीला झालेल्या या कार्यक्रमात 1.5 लाख भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या महापंगतीसाठी 150 क्विंटल गव्हाची पुरी आणि 150 क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आली. 40 एकर शेतजमिनीवर ही पंगत बसवण्यात आली होती. 3000 स्वयंसेवकांच्या मदतीने भाविकांना प्रसाद वाटण्यात आला. भाविकांकडून या महापंगतीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. भाविकांनीही या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. संविधान न्यूज, बुलढाणा. अत्यंत उत्साहाने, भक्तिभावाने आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्वामी विवेकानंदांची जयंती संपन्न करण्यात आली. 3 दिवसापासून हा उत्सव आहे. आज महाप्रसाद वितरणाने याची सांगता झाली. 2-2.5 लाख भाविकांना एका वेळेला एकाच पंक्तीमध्ये 40 एकराच्या शेतात केलेलं हे नियोजन अतिशय व्यवस्थितपणे पार पडलं. 2,500 ते 3,000 युवक 2-3 दिवसापासून या सगळ्या महाप्रसादाचं नियोजन करत होते. 300 क्विंटलचा जवळपास हा महाप्रसाद होता, पुरी आणि भाजीचा. माणसामधला मतभेद दूर व्हावा, तो एक संघ व्हावा, सुज्ञ आणि जागृत नागरिक या देशाला मिळावा, म्हणून माणसामधला कुठलाही भेद नष्ट व्हावा आणि एक संघ सगळा मानव एकत्र यावा. आजचा महाप्रसाद म्हणजे मानवतेचं विराट रूप या ठिकाणी आज लोकांना बघायला मिळालं. परमपूजनीय शुकदास महाराजांनी पाहिलेलं एक संघ आणि सुज्ञ नागरिकांचं एक देश, या दृष्टीने महाराजांचं स्वप्न होतं. विवेकानंद आश्रमांच्या जयघोषामध्ये भारत माता की जय हा जयघोष आहे. मला वाटतं जगाच्या पाठीवर एकमेव धार्मिक संस्था आहे जिच्या जयघोषामध्ये भारत माता की जय येतो. भारत ही आमची पहिली माता आहे, तेच आमचं दैवत आहे. म्हणून भारतातली सगळी माणसं आमचे बंधू आहेत, आमचे माता आणि पिता आहेत. हा विचार करताना महाराज म्हणतात, तुम्हीच माझे देव आहात. त्याच्याही पलीकडे जाऊन महाराज म्हणतात, प्रत्येक माणसातला देव हा माझा देव आहे, त्याची मी सेवा करणार, त्याची पूजा करणार, त्याचं दुःख, दैन्य, पीडा मी दूर करणार आणि ते करू शकलो तरच खऱ्या अर्थानं मी विवेकानंदांचा भक्त होऊ शकतो. हा दिव्य विचार या ठिकाणाहून आज हजारो लाखो लोक घेऊन गेले, आपापल्या मनामध्ये तो विचार साठवत गेले. तसं पाहिलं तर विवेकानंद हे बुद्धिवंतांच्या कपाटातली वस्तू आहे, पण महाराजांनी विवेकानंदांचे विचार शेतकऱ्याच्या बांधावर, विद्यार्थ्याच्या प्रयोगशाळेत आणि सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात त्याला उतरवलं आणि विवेकानंदांच्या विराट रूपाचं आज या ठिकाणी आपण त्याचं दर्शन घेतलं. हा सोहळा अतिशय शांततेनं, शिस्तीनं आणि नियोजनाने संपन्न झाला. मी हजारो लाखो भाविकांचे त्याबद्दल आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक लाखो भाविक येतात, प्रत्येक भाविकाचं पूजन केलं जातं, त्याचं दर्शन घेतलं जातं. काही संकल्पना? प्रत्येकाचं पूजन म्हणजे प्रत्येकासमोर उदबत्ती लावली, प्रत्येकाला गंध लावला, प्रत्येकाला फुलं वाहिली. देवाला नैवेद्य दाखवताना त्याचं पूजा होते, त्याला फुलं वाहिली जातात, गंध लावला जातो, उदबत्ती लावल्या जाते. माझ्या समोर असलेला प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. विवेकानंद म्हणाले होते, तोच विचार महाराजांचा प्रत्येक माणसात देव आहे. आणि आज तुम्ही प्रसाद घ्यायला येणार, देवच माझ्या दारात येणार, म्हणून मी त्याची पूजा करणार आणि त्याला हा प्रसाद देणार. हा त्यामागचा उद्देश होता.